नमस्कार. बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय ऑर्डर आहे ही दाखवलेली आहे. तर त्याप्रमाणे आपण वरण नेहमीप्रमाणे वरून घेतलेलं आहे. आज ऑर्डर मोठी आलेली होती, तर डाळ शिजवून घेतलेली होती. डाळीला फोडणी देऊन घेतली. बघा, जवळजवळ एवढं कुकर भरून वरण केलेलं आहे. आणि दुसरीला एक थाली आली आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. तर एक थालीची तयारी बघा जवळजवळ होत आलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण तिखट मीठ, एक थालीचा मसाला जो आहे, अंडा करीचा मसाला आहे, तो टाकून घेतलेला आहे. आणि दोन्हीकडे दोन करत ठेवलेला आहे, कारण ऑर्डर मोठी होती की दोन गॅसवरती दोन करायचे म्हणजे तारेवरची कसरतसारखंच आहे. तर आपल्याला ऑर्डर लवकर करायची आहे म्हणून तो दोन्हीकडे दोन गरम होते तोपर्यंत आपण एक थाली दोन होती आणि एक वेज थाली होती, त्याचा आपण भात भरून घेतला आहे. आणि तोपर्यंत अंडी जी होती ती सोलून त्याच्यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे. जवळजवळ आपली एक थालीचा करी मसाला जो आहे तो झालेला आहे. तर तोपर्यंत तिथं वरण भरून घेतलं आपलं, ते होतंय तोपर्यंत. तर तीन वरण आहे टोटल. तर तुम्हाला माहिती आहे वेज थालीचं वरण आहे आणि एक थालीला आपण वरण ठेवलेलं आहे 200 ml मध्ये. आणि जवळजवळ आता आपलं झालेलंच आहे. तर आपण ती एक करीसुद्धा त्याच्याबरोबर झाले तर भरून घेतलेली आहे. तर एक थालीचे 2 डबे 250 ml असतात. तर त्याच्यामध्ये आपण दोन्ही ह्याला भरून घेतलेलं आहे. आणि जवळजवळ आपली ही ऑर्डरची थोडक्यात तयारी झालेली आहे. गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली, दोन्हीकडे दोन भरून घेऊन आपलं झालेलं आहे. आता आपण पॅकिंग करून घेऊया. पुढे वेज थालीचं आहे, ती वेज थालीची भाजी भरून घेतली आहे. दुसरीकडे अंडी शिजवत ठेवली आहे, एकीकडे चपात्या करत ठेवल्या. तर अंड्या पुढं होतं जे कढई फ्राय होतं त्याच्यासाठी अंडी कमी पडत होती, शिजवत ठेवली. तोपर्यंत जेवढ्या चपाती होती आणि एक्स्ट्रा चपाती होती तुम्ही बघितलंच असेल, एका थालीमध्ये 3 चपात्या असतात. अशा 3 6 आणि 4 एक्स्ट्रा होते, 11 टोटल चपाती होती, तेवढी करून घेतली. आता बॉईल एक कढाई फ्रायची तयारी आपली चालू आहे. त्याच्यासाठी लागणारा कांदा भरपूर लागतो त्याला, कारण कांद्यावरतीच बॉईल एक कढाई फ्राय आपली आहे. तर कांदा हलकासा लालसर तो नंतर होतो, आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये तिखट मीठ आपण जे टाकतो हळद, तर त्याच्यानुसार त्याच्यामध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर ते होतं आहे तोवर आपण कांदा भाजते तोपर्यंत आपण संपूर्ण चपात्या आपल्या 11 झालेल्या आहेत. बघा, ह्या पूर्ण चपात्या झाल्या. ह्या आपण पॅकिंग करून घेऊया. तोपर्यंत आपला कांदा भाजत आहे. फॉली पेपरमध्ये दिलं कारण की ते सॉफ्ट राहतात. आणि जास्त चपाती असली की फॉली पेपरमध्ये देतो आणि कमी असेल तर आपण बटर पेपरमध्ये देतो. ह्याच्यामध्ये आपण हळद टाकली. हळद टाकल्याप्रमाणे लाल तिखट आलं. लाल तिखट आपल्याला चवीनुसार, त्यांना जसं तिखट स्पायसी पाहिजे तर आपलं मीडियम स्पायसी असतं सर्व. इन्स्ट्रक्शन असल्याप्रमाणे आपण तिखट कमी जास्त देतो. हळद आपण कोथिंबीर टाकून घेतली. कोथिंबीर ह्याच्यातच टाकून घ्यायची. मी टाकून घेतलेलंच आहे आपण आधी. तर हे सर्व आपल्या कोथिंबीरसुद्धा ह्याच्यात टाकायची आहे, कारण की ह्याच्यावरतीच अंडा कढाई फ्राय आहे. तर आपण हलकंसं पसरवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता आपण अंडी शिजवून जी घेतली ती सोललेली आहेत, सोलली आहेत तवर ती मध्ये कट करायची. तर आपण कापून त्याच्यामध्ये ती उलट करून अशी ठेवायची बघा. आणि जेणेकरून तो कांदा तेल सुटतं आणि तो कांदाही ह्याच्यामध्येच आपल्याला भाजून घ्यायचा आहे. 2-3 मिनटं ठेवायचं आहे. तर 2-3 मिनटं ठेवल्यानंतर अंडी छानपैकी दिसतात. आणि नंतर ती अंडा कढाई फ्राय आपली तयार झाली. आता बघा, ही आपण काढून घेऊया, कारण की आपल्याला खूप घाई आहे. पुढची सुद्धा एक ऑर्डर आलेली आहे, ती सुद्धा करायची आहे. तर बघा किती छान दिसत आहे. 3 अंड्याचं बॉईल एक कढाई फ्राय असतं. 400 कंटेनर वापरलेला आहे याच्यासाठी. जेवढं केलं तेवढं आपण बनवलं आणि संपूर्ण देऊन टाकलं. अशा रीतीने आपली बॉईल एक कढाई फ्राय झाल्या. आता आपण ह्याच्यावरती गार्निशिंगसाठी थोडंसं आपल्याला वरून कोथिंबीर टाकायची आहे. ती आपण कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकून झाली की आपण पॅक करून टाकूया, कारण मग पुढचं आपल्याला ही बघा अशा रीतीने संपूर्ण मोठी ऑर्डर झालेली आहे आपली. बघा, एवढं कंटेनरचा आपण यूज केलेला आहे. एवढी मोठी ऑर्डर आपण करून घेतलेली आहे. ऑर्डर पॅक केली. ऑर्डर आपली जवळजवळ संपूर्ण ऑर्डर झाली. आता ही ऑर्डर झाल्यानंतर दुसरी ऑर्डर आलेली आहे, ती आहे 9 चपातीची ऑर्डर. तर आता तुम्हाला मी सांगितलंच होतं काल, तर माझं हे सर्व तुम्हाला टाकायचं राहून गेलं होतं की कस्टमरचं नाव, काय ऑर्डर आहे, किती पैसे, हे मी सर्व दाखवेन. तर बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे की 9 चपातीची ऑर्डर आली आहे. तर ही बघा, ही चपातीची आपल्याला ही ऑर्डर नाही झाली तर ही आलेली. तर ही कंटिन्यू ऑर्डर आपण करत आहोत. जवळजवळ ह्या चपातीसुद्धा 9 ऑर्डरची चपाती आहे. तर हे बघा, ही चपातीसुद्धा आपल्याला झालेली आहे. पुढची तिसरी ऑर्डर आहे. त्यासाठी आपल्याला घाई असते, त्यामुळे एवढं व्हिडिओ पूर्ण दाखवता येत नाही तुम्हाला. तर ही ऑर्डर आपली बघा पॅक झालेली आहे. पॅक करेपर्यंत पुढच्या ऑर्डरची तयारी आपली चालूच होती. तोपर्यंत पहिली ऑर्डर आपली गेलेली आहे.
त्याच्यानंतर ही दुसरी ऑर्डर आहे, ही आपण रेडी करून ऑर्डर ठेवलेली आहे. ही ऑर्डर अशी आपण रेडी करून ठेवायची की तिसऱ्या ऑर्डरची आपली तयारी चालू करायची आहे. तिसरी ऑर्डर आहे बघा, 10 पुऱ्या आहेत, 2 गुणिले 5 म्हणजे एकामध्ये 5 असतात. 10 पुऱ्या आणि 1 चिकन रस्सा आलेला आहे. तर आपण चिकन रश्श्याची तयारी करून घेऊया. तेल टाकलं. तेलामध्ये आपण जवळजवळ 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे, कारण आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी नॉनव्हेजच्या ऑर्डर खूप असतात. त्याच्यामुळे आम्ही जशी ऑर्डर येईल तसं नेहमी करून देतो फ्रेश. आज आम्ही ही केली आहे 1.5 किलोचं चिकन, पण ती ॲक्च्युली लगेच आपलं चिकन संपून जातं. ते काय जास्त काय टाईम राहत नाही आणि संडे असल्यामुळे भरपूर ऑर्डर असतात. तर आपण तेलामध्ये चिकन हलकंसं परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1.5 चमच मीठ टाकलं आहे. 15 लिटरचा कुकर आहे. 1-1.5 तासामध्ये ही आपलं जेवढं चिकन आहे तेवढं संपून जातं. हळद टाकली आहे. हा आपला लाल तिखट मसाला आहे, तो मी जवळजवळ 2-2.5 चमचे टाकला आहे. कांदा लसूण मसाला आहे हा, त्याच्याने चव येते. पुढं आहे चिकन मसाला. हा आमचा वेगळा चिकन मसाला आहे, तो 2-2.5 चमचे टाकून घेतला आपण त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा आहे गरम मसाला, तो 1 चमचा टाकला मोठा, त्याच्यानं जेणेकरून आपल्याला चव येते. ही आहे धने पावडर. धने पावडर जवळजवळ 1.5 चमचा टाकलेली आहे. ह्या सर्व आपण मिश्रण परतून घेऊया, एकत्र जीव करून घेऊया. जेव्हा येतं ना तेव्हाच आम्ही फ्रेश करून देतो आणि ह्यालासुद्धा तरी सुटते. आमचा जो घरगुती मसाला जो आम्ही घरात करतो कांद्यामध्येच फक्त केलेला, तो मसाला आपण आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता हे परतून झालेला आहे. मग हा मसाला आपण बघा केलेला आहे, फक्त कांद्यामध्ये फ्राय केला आहे तो आणि मिक्सरमध्ये ग्राइंड केला आहे. तो मसाला आपण जवळजवळ टाकून घेतला. आता हे आपण सर्व एकत्र करून घेऊया. हा मसाला हलकासा भाजून घेतला तरी चालतो तेलामध्ये, कारण ऑलरेडी भाजलेला असतो. ऑलरेडी हा मसाला भाजलेला असतो, भाजून घेतलेला असतो, त्याच्यामुळे जास्त आपल्याला परतायची आवश्यकता नसते. वर खाली फक्त करून घ्यायचं आपण. एकत्र झालं की त्याच्यामध्ये 15 लिटरचा कुकर असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी जवळजवळ 2-2.5 तांबे पाणी टाकायचं आहे. दोन अडीच तांबे पाणी टाकले की कुकर फक्त भरून घ्यायचं, थोडंसं खाली ठेवायचं, जेणेकरून शिजायला आपल्याला थोडंसं गॅप, थोडीशी जागा ठेवायची, जेणेकरून ते शिजेल, जास्त बाहेर येणार नाही. आपण असे पाणी वतून घेतलं. पाणी वतून झाल्यानंतर आपण एकत्र करून घेऊया, जेणेकरून मसाला खाली नाही राहणार. एकत्र हलवून घेतल्यानंतर मसाला आपला एकत्र सर्वीकडे झालेला आहे. आता मग आपण कुकरचं झाकण लावून घेऊया. कुकर होतोय तोपर्यंत पुढे आलेला आहे. तर तेल तापून ठेवलंच होतं. तोपर्यंत आपण पुऱ्या लाटून घेतलेल्या आणि एकीकडे फ्राय केल्या. आज मिस्टर घरी असल्यामुळे त्यांनी थोडीफार मदत केली आणि एकीकडे आपलं चिकनसुद्धा झालं आहे बघा, की तरी किती छान सुटलेली आहे. खूप छान झाले. आपण एकत्र करून मसाला जेणेकरून एकाच ठिकाणी राहणार नाही. तर खूप छान आहे, छान मस्त दिसते. आणि चिकन रसाला तो आपण भरून घेतला. हा 500चा कंटेनर आहे आणि जवळजवळ आपल्या पुऱ्या पण झाल्या, त्या पण आपण पॅक करून घेतल्या. ह्याच्यावर लागतं ते सॅलेड, बडीशेप आणि रायडर येऊन थांबलेला होता.